शिवानी एकदा का कळली ना की समोरच्याच्या मनात घर करते. खरे अहो माझा संसार वाचवला तिने. खूप अभिमान आहे मला तिचा. आणि तुम्हाला सांगू माझ्यासाठी म्हणून ती कधीही खोटं वागली नाही. माझ्या अपेक्षांच्या ओझ्यामुळे तिने स्वतःत बदल करायचाही प्रयत्न केला अगदी प्रामाणिकपणे. पण माझ्याकडून तिचं कौतुक करायचं राहून गेलं. हो किती कौतुक करताय. मी हे काही केलं नाही हो एवढं. बरं सीताई घरी सगळे कसे आहेत? भाऊ कसे आहेत? आता बरी आहे तब्येत. आता काय कामानिमित्त बाहेरही जायला लागले. देवा पुण्यांदा बाबा असं काही घडू देऊ नगस त्यांच्या बाबतीत. आजी आता सगळं छान होणार आहे. कारण आमच्या घरात आता शिवा आहे. मग माझी लेक आहेच तशी. अगदी माझ्या कैलासासारखी जिगरबाज बिनधास्त एकदम माझ्या कैलासाच्या तालमीत तयार झाली ती शिवानीची शिवा. खरे शिवाच्या वडिलांनी तिला या जगासाठी खंबीर बनवलं. खरं तर प्रत्येक वडील त्यांच्यासाठी आपली मुलगी ही राजकन्याच असते. तळहाताच्या फोडासारखं जपतात वडील. पण ते करताना मुलगी खंबीर निर्भीड होईल ह्याकडेही लक्ष द्यायला हवं. जे शिवाच्या वडिलांनी केलं शिवासाठी. ह्या जगात एखाद्या मुलीसाठी खंबीर राहणं किती अवघड असतं. एक स्त्री असून मी शिवाशी चुकीचं वागत राहिले. वाईट वाटतंय मला या गोष्टीचं. पण आता इथून पुढे शिवाचं जे अस्तित्व आहे जसं आहे तसं देसायांच्या घरात जिवंत राहणार आहे. घरात लक्ष्मी वास करतेच आहे. पण आता घरात दुर्गा सुद्धा आली आहे. आणि तेही माझी सून म्हणून. आजी आता डोळ्यात पाणी नाही आणायचं. बरं आता खूप झाल्या गप्पा. ते जेवण थंड होतंय, जेवून घ्या चला पटपट. चंदन तू काय करतोस? सीताई तो ना गॅरेजवर असतो. मग मला काही टेन्शनच येत नाही. सगळं तो सांभाळतो आता. शिवानेच काम मिळवून दिलं. अरे वा. मग शिवासारखंच प्रामाणिकपणे काम कर. हो हो. मग तुझ्या पप्पांचं ऐकलं त्यांनी? हो खरं तर म्हणजे माझ्या पप्पांचं ऐकलं आणि त्याच्यामुळेच सगळ्यांचा म्हणजे वस्तीतल्या अख्ख्या लोकांचा माझ्यावर विश्वास आहे. सांग काकू काय काय करायचं आपण तसं करायला किंवा फक्त मला वाटण करायला मदत कर. तू करून दे ना वाटण. बाकीचं करायला. बटाट्याची भाजी करूया, डाळिंबांची उसळ करूया. अगं काय झालं ताई? शिवाला काय करायचं हे सांगायचं नाही. अरे अगं का ताई? काय काय झालं? आज तू सांगायचं आणि आम्ही करणार. नाही नको सीताई खरंच. अगं काही हरकत नाही, सांग. हो की नाही गौरवीला? बरोबर. तू नेहमी सगळ्यांचा विचार करतेस. मग तुझ्या आवडीनिवडीचा विचार केला तर काय प्रॉब्लेम आहे? बरोबर. शिवा आज तुझ्या आवडीचा स्वयंपाक सांग. आणि ऐक बेत झणझणीत असला पाहिजे. झणझणीत
बापरे नको त्रास होईल सगळ्यांना. काही हरकत नाही ग, होऊ दे एक दिवस त्रास. नक्की का? अगं सांग तू बेट, आम्ही करायला घेतो. मग पिठलं करूया, पिठलं भाकरी आणि वांगी आहेत, भरीत करूया का आपण? छान मस्त. आणि ते ठेचा करूया छान. चालेल मग. चालेल. मी एवढं घालते, चालेल ना तुम्हाला? घाल तुझ्या हिशोबाने. लागेल अजून मला, मी घालते. हा अजून चालतंय, होऊ दे. ठीक आहे. सीताई, आता 5 मिनिटात पिठलं होईल. हे बघा. वा, छान दिसतंय. इकडे घालायचंय का? नाही पण मी काय म्हणते सीताई, एवढं तिखट झालंय म्हणजे त्रास झालंय म्हणजे तुझ्या स्वयंपाक करण्यात पण दुर्गाच आहे वाटत. पण सीताई नाही म्हणजे एवढं सगळं केलंय, कोणाला त्रास नाही ना होणार? तिखट झालंय. काही काळजी करू नकोस.